सुप्रीम कोर्टानेही सरकारवर ताशेरे ओढले होते। कल्याण डोंबिवलीतल्या ऑपरेशन कमळमुळे भाजप आणि शिवसेनेमध्ये नाराजीचं महानाट्य। संतापलेल्या शिंदेंच्या मंत्र्यांची कॅबिनेट बैठकीकडे पाठ। शिंदेंची नाराजी दूर करण्याचे भाजपचे प्रयत्न। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मुख्यमंत्री फडणवीस प्रचारासाठी मैदानात। पंचायत समिती आणि नगरपरिषदेच्या निवडणुकांसाठी मुख्यमंत्री उद्यापासून 30 नोव्हेंबरपर्यंत प्रचार सभा घेणार। नांदेडमधील लोहा नगर परिषदेच्या निवडणुकीत एकाच कुटुंबातल्या 6 जणांना उमेदवारी। पक्षात घराणेशाही चालत नाही म्हणणाऱ्या भाजपकडून एकाच घरातील 6 जणांना तिकीट। उद्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ 6 तासांसाठी बंद राहणार। धावपट्ट्यांची दुरुस्ती केली जाईल। 11 ते 5 वाजेपर्यंत विमानतळ बंद ठेवण्याचा निर्णय। मुंबईच्या उपनगरीय रेल्वे स्टेशनवर पिझ्झा, बर्गर, फ्रेंच फ्राईज खाद्यपदार्थ मिळणार। रेल्वे बोर्डाकडून रेल्वे स्टेशन प्रीमियम बँड कॅटरिंग आउटलेट स्टॉल्सची नवीन श्रेणी। सोनं चांदीच्या दरात घसरण। सोन्याचे दर 3,900 रुपयांनी घसरून 1,25,800 रुपये प्रति तोळा, तर चांदीचा दर 7,800 रुपयांनी घसरून 1,56,000 रुपये प्रति किलोग्रॅमवर। दिल्ली स्फोटाप्रकरणी फरीदाबादमधील अल-फलाह विद्यापीठ रडारवर। विद्यापीठाचा संस्थापक जवाद सिद्दीकीला ईडीकडून मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अटक। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी अनमोल बिश्नोईला अमेरिकेनं हद्दपार केलं। आज दिल्लीमध्ये येताच भारतीय यंत्रणा अनमोलला ताब्यात घेणार। अमेरिकेकडून 200 बेकायदा परदेशी नागरिकांची हकालपट्टी। बेकायदा नागरिकात अनमोल बिश्नोई असण्याची शक्यता। भानुप्रताप नावाने खोटं पासपोर्ट बनवून अमेरिकेत पळाला होता। मतदार याद्यांचा फेरआढावा आणि वोट चोरीचा मुद्दा घेऊन रस्त्यावर उतरा। जे नेते रस्त्यावर उतरणार नाहीत त्यांच्यावर कठोर कारवाई होणार। राहुल गांधींचा काँग्रेस नेत्यांना इशारा।